बेसन कोथिंबीरमध्ये टाकून तर बघा, काय भन्नाट नाश्त्याची रेसिपी तयार होते। सगळ्यात पहिले एका बाउलमध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं, हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड, चवीप्रमाणे मीठ, हे सगळं पहिले मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे बेसन पिठाच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून जर मिक्स केलं ना तर गुठळ्या पडत नाही आणि एकदम स्मूथ बॅटर तयार होतं। असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, इतकं पातळ पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला इथे मोठी कोथिंबीरीची जुडी लागणार आहे। हिला मी स्वच्छ धुवून ह्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि असं बारीक बारीक हिला कापून घेतलेलं आहे। आता खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची आहे, जिरं, लसूण आणि याला जाडसर ठेचून घ्यायचं। एवढं जाडसर आपल्याला हे पाहिजे आहे। इथे कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, ह्याच्यामध्ये जिरं घालायचं, हिंग, याच्याने टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळे नक्की घाला। हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण आणि हे चांगलं परतून घ्यायचं। याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर चांगली नरम पडेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। इथे बघा, कोथिंबीर पूर्णपणे खाली बसून गेलेली आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे बेसनचं बॅटर तयार केलेलं होतं हे घालायचं। टाकल्याबरोबर लगेच याला मिक्स करून घ्यायचं, नाहीतर हे खाली बसून ह्याच्या गठोळ्या तयार होतील। आता आपल्याला हे बॅटर जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण अगोदर मीठ टाकलेलं आहे म्हणून परत मीठ टाकायची गरज नाही आहे। हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये तीळ घालायची आहे, भाजून जाडसर कुटलेले शेंगदाणे। आता हे आपल्याला घट्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। हे मिश्रण इथे बघा आपलं घट्ट झालेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा। जर तुम्हाला हे थोडंसं गोड पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात थोडीशी साखर सुद्धा घालू शकतात। लिंबाचा रस घातल्यामुळे तिखट आंबट अशी मस्त चटपटीत चव लागते ह्याची। हे असं कढई सोडायला लागलं की समजायचं हे तयार झालेलं आहे। आता हे आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया। इथे मी ट्रेला तेल लावून घेतलेलं आहे। या ट्रेमध्ये मी सेट करायला ठेवणार आहे आणि ह्याला आपल्याला पसरून घ्यायचं आहे। तुम्हाला वडी किती जाड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही हे पसरून घ्या। आता ही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर ह्याला तुम्ही थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात। तर 20 ते 25 मिनिटं याला थंड होण्यासाठी लागेल। ही पूर्णपणे आपण थंड करून घेतलेली आहे। आता हिला आपण काढून घेऊया। आता कट करून घेऊया। हे बघा, एकदम मस्त आपली इथे कोथिंबीर वडी निघालेली आहे। आता ह्याला आपण तळून घेऊया। इथे आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये एक एक वडी सोडायची आणि या वड्या आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायच्या आहेत। आता यांना पलटून घेऊया। एका साईडला सोनेरी कलर आला की त्यांना पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत।
असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण यांना फ्राय करून घेणार आहोत। आता हे आपण काढून घेऊ। अशाच आपण आता सगळ्या तळून घेऊया। ही मस्ट ट्राय करणारी सिंपल रेसिपी आहे। मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे कोथिंबीर वडी। व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।